आणि आता अन्य राजकीय बातम्या आपण बघूयात। पुणे विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक। फडणवीसांनी दौऱ्यात बैठकीसाठी वेळ राखून ठेवला होता। 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर एकाच गाडीतून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास। अजित पवारांकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी। जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची चर्चा होत असते। भुजबळांची माहिती। दादा पवार ने आपले प्रफुल्ल पटेल, तटकरे ते चर्चा करत असतात। काय पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते तुम्हाला नाही काय कल्पना। जिथे जो उमेदवार जिंकेल त्याचा दावा जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलंय। 70 ते 80% जागा वाटप पूर्ण। बावनकुळेंचं वक्तव्य। मला वाटतं की आता 70-80% आमचं एकमत झालं आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र आहे। 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये मोठा। बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त। संजय राऊतांची टीका। स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे। लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे। भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे। कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? शरद पवारांनी सीएम शिंदेंकडे पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार। विधानसभेसाठी काँग्रेसकडे 1633 इच्छुकांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यामधून। गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित होणार। जयंत पाटील माझे नेते। गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं। गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट। पाठवलं होतं का बाबा, एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये। तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं। मग विचारल्यावर संभ्रम तयार झाला। आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत बंगला घेतला। इथून पाय पसरले की फडणवीस दिल्ली जाणार की काय? संजय राऊतांचा हा खोचक सवाल।